तेजस या आपल्याला 1000 रुपये आणि ऋतिकला पण मॅन ऑफ द मॅच देऊया. तेजस 1000 रुपये कॅश प्राइज घ्या. रामनाथ म्हात्रे या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिले. रामनाथ म्हात्रे. तेजसला पण 1000 रुपये देऊया. चला ऋतिकला मॅन ऑफ द मॅच देऊया. रामनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स सुद्धा आहे. चला रामनाथ दादा या आमचे लेजंड क्रिकेटर शेड्यूल 40+ त्यांच्या शुभ हस्ते ऋतिक ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. स्वीट बॉक्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. ऋतिकची मॅच आहे ना आता नारिलच्या स्पर्धेत, वेळ वाचवायचा आपल्याला. अभिनंदन ऋतिक, सुपर हिट साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच जशी सुरू ऐकूया पुन्हा एकदा योगेश मडवी यांचा आवाज. हॅलो ऋतिक यायचं आपल्याला. रामनाथ म्हात्रे यांच्याकडे 200 रुपये कॅश प्राइज सुद्धा आहे. ऋतिक जरा लवकर या. रामनाथांच्या शुभ हस्ते मी कॅश प्राइज देणार आहोत. ऋतिकसाठी रामनाथांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज सुद्धा आहे. चला मॅच सुरू करा लगेच प्लीज. मॅच सुरू करा प्लीज. मॅच सुरू करायची योगेश. चला मॅच स्टार्ट होणार. सेकंड राऊंडची सेकंड लढत. याच्या अगोदर क्रिकेट संघाने दमदार प्रदर्शन केलं आणि 2 सामने जिंकलेत. त्यांचं आपण अभिनंदन करूया. परंतु सलामी जोडी साबे संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. किरण पाटील आणि बिंदास पाटील ॲज अ ओपनर सलामी बॅट्समन. पहिला चेंडू पॉइंट कव्हर पॉइंटच्या मधनं गोईच्या बेगानं बॉल चाललाय. कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी एकवटले गेलेत. अकाउंट ओपन होते किरण पाटीलच्या माध्यमातून संघाचं. साबे विरुद्ध तुम्ही ही लढत पाहतायत. मोठी देसाई या 2 संघांमध्ये. मोठी देसाई संघानं कार्डी संघाला परास्त केलं. जुनी डोंबिवली संघाला परास्त केलं. साबे संघानं आता सेकंड राऊंडची ही लढत तुम्ही पाहताय. यावेळीचा चेंडू अगदी चांगला परंतु पडल्यानंतर ते सिंगल आले. किरण पाटील आतापर्यंत आपण पाहतोय ॲज अ ओपनर म्हणून 2 चेंडूमध्ये त्यानं 3 धावा केल्यात. फटका छान आहे पॉवर प्ले मध्ये. बिंदास पाटीलनं ठोकलाय बिंदास चौकार. बिंदास पाटीलच्या बॅटमधून चौका तुम्ही पाहतात. ॲज अ ओपनर म्हणून मागच्या मॅच मध्ये देखील दमदार खेळी केली होती. या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून येतो चौकार येतोय. ॲज अ ओपनर सलामी बॅट्समॅन डावखुऱ्या त्याचा खेळाडू नेहमी क्रिकेटमध्ये विस्फोटक असतात आणि त्याचा परिचयही त्यानं मैदानावरती पटवून दिलाय. षटक क्रमांक पहिलं संदेशच्या माध्यमातून फेकलं जाते. यावेळी बॅटची एज आणि बिंदास पाटील बॅक टू द डगआउट. साबे संघाला खिडकाली संघाचे प्लेयर कुठेही जाऊ नका. बघा महेश पाटीलनं तुम्हाला सूचना दिली. खिडकाली प्लेयर्स सर्व खेळाडू आपण इथेच थांबायचं आहे.
तर ऋतिक म्हात्रे आणि तेजस ठाकूर या गावचे भांजे आहेत. खरं तर त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. आणि महेश दादा पाटील आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेगमान बॉल बघा. विकेट पडल्यानंतर बिंदाची विकेट फार इम्पॉर्टंट होती. तो बाद झाल्यानंतर इथे खरं तर धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली 7 या धावसंख्येवरती. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 7 आल्या. 4थ्या बॉलवरती विकेट पडली आणि 5वा बॉल डॉट आलाय. सचिन पाटील ॲज द न्यू बॅट्समन तुम्ही पाहतात 1 डाऊन साठी आलाय आणि त्याच्याकडून देखील अपेक्षा. परंतु इकडे संदेशचं षटक भरपूर चांगलं राहिलंय. अजून एक डॉट बॉल. पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त. अर्थात एक षटक समाप्त झाले. धावसंख्या 1 गडी बाद. सॉरी 5 चेंडू 7 धाबा आल्यात एका ओव्हरमध्ये. नक्कीच आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त. 1 गडी बाद 7 धाबा. यावेळीचा बॉल पहिला चेंडू लॉप केलाय. ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आहे. त्या ठिकाणी सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. धाबा फलकावरती धाबा 9 लागलेत. दमदार लढती आज पाहायला मिळाल्या. खरं तर 8 संघांचा समावेश. पहिल्याच मॅच मध्ये किडकाली संघाने नांदिवली संघाला परास्त केलं. घेसर संघ परास्त झाला. पडले संघाने त्यांना परास्त केलं. त्यानंतर मोठी देसाई संघानं काडी संघाला परास्त केलं आणि जुनी डोंबिवली संघाला साबे संघानं परास्त केलं. सेकंड राऊंड मध्ये एकमेका विरुद्ध पडले विरुद्ध किडकाली आणि किडकाली संघानं पडले संघाला वरती मात केली. आता मोठी देसाई विरुद्ध साबे ही सेकंड राऊंडची सेकंड लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रतीक. बॉल चांगला आहे. समोर खेळतात स्क्रीनचा जबल बॉल. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि 2 धाबाही कंप्लीट केल्या. सिंगल डबाच्या माध्यमातून संघ पुढे चाललाय आणि सध्या धाबसंख्या 11 वती. प्रतीक पाटीलच्या ओव्हरमध्ये सध्या 2 चेंडू फेकले गेलेत आणि 4 धावा त्यानंही खर्च केल्यात. धावसंख्या तुम्ही पाहिली तर 11 वती आहे. बॉल चांगला पाठवलाय. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये धन 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 करत बॉल सीमारेखा बाहेर. किरण पाटील ओव्हर मध्ये आपण पाहतोय प्रतीक पाटीलच्या विरोधात खेचलेला हा चौकार किरण पाटीलनं. आतापर्यंत किरण खेळतो 11 वती. त्यानंतर धावा संख्या आपण पाहिली तर 15 वती आहे. षटक क्रमांक सध्या आपण पाहतो सेकंड ओव्हर 4 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रतीक पाटील पुन्हा एकदा. यावेळेस बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. जजमेंट चांगलं आहे आणि खेळाडू बाद झालाय. किरण पाटील बॅक टू द डगआउट. पाहिली 10 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्याने धावसंख्या 15 वती. 2 गडी बाद 15 धाबा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. अभिषेक
अभिषेक पाटील आलाय. आकाश मात्रेने काय सुंदर झेल टिपला किरण पाटीलचा आणि धक्का दुसरा लागला. आता मैदानाच्या आतमध्ये अभिषेक पाटील आलाय. सलामी बल्लेबाज खरं तर दोन्ही बॅट्समॅन आउट झाले. बिंदास पाटील आणि किरण पाटील दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता मिडल ऑर्डरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरला तुम्ही सध्या अभिषेकला पाहतायत. नॉन स्ट्रायकरवरती तुम्ही पाहता सचिन. मागच्या मॅच मध्ये अभिषेकने चांगली कामगिरी केली. तोच अभिषेक पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट क्रमांक 4 चौथ्या नंबरवरती. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, टार्गेटचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी, परंतु वेगानं धाबा कंप्लीट केल्यात. पंचांचा इशारा वाईड बॉलचा देखील आला. 1+1 अवमानतर धावसंख्या भरतात. धाबा फार महत्वाच्या आहेत टीम साबे संघासाठी, कारण या मॅच मध्ये धाबांची गरज आहे टीमला. यस, थोडं स्पीडअप करा. एका षटकासाठी आम्ही फक्त 5 मिनिटांचं टायमिंग तुम्हाला देतो, त्यामुळे लक्ष असू द्या पंच देखील, कारण 3 षटक तुम्हाला फक्त 15 मिनिटांचा टायमिंग दिला जातोय. आताचा चेंडू फार चांगला पडल्यानंतर मात्र इथे फलंदाज आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहिला आणि डॉट चेंडूची समाप्ती. मागचा बॉल वाईट होता, परंतु आता डॉट बॉल. या बॉलवरती कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. 17 धाबा. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सेकंड ओव्हर मधून अंतिम चेंडू. पुन्हा एकदा बॉल आत्ता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर गेला. पंचांनी लगेच वाईट घोषित केलं. अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या सध्या 18 होती. 2 गडी बाद 18 धाबा. बॅटिंग करताना तुम्ही पाहतायत टीम जीवदानी आई क्रिकेट टीम साबे. दुसऱ्या बाजूला जय हनुमान मोठी देसाई संघ. शेवटचा अंतिम चेंडू. इथे डॉट आलाय. कुठल्या प्रकारचे रन्स नाही. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 गडी बाद 18 धाबा. प्रतिषटक 9.00च्या सरासरीनं धाबा बनवल्यात टीम साबे संघानं. संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जाते बघा. स्वर्गीय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 पर्व प्रकाश झोतातील नाईट स्पर्धा आज तुम्ही पहिल्या रात्रीमध्ये पाहतात. 14 मार्चला या स्पर्धेची अंतिम रात्र असेल. संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी दाखवली जाते. चला थोडं स्पीडअप करा. यस, कारण खिडकाली संघाला इथून अजून एक मॅच खेळायला नारिवलीमध्ये जायचंय. चला तिसरं षटक. थोडं स्पीडअप करा प्लीज. आपण सहकार्य करा. चांगला चेंडू. इथे डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या सध्या आपण पाहिली 18 षटक क्रमांक 3. अजय मडवी गोलंदाजी करतो बॉलिंग ट्रॅक मध्ये. मोठी देसाई संघाकडून तुम्ही पाहतायत अजय मडवी तिसरं षटक फेकतोय. 2 चेंडू त्याने डॉट फेकलेत. सध्या आपण पाहतोय स्ट्रायक मध्ये अभिषेक. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. ज्या अभिषेकनं मागच्या मॅच मध्ये दमदार खेळ केला. खरं तर अभिषेकने शेवटच्या बॉलवरती विजय प्रस्थापित केला. आतापर्यंत आपण पाहिलं सचिन 4 चेंडू डॉट आणि अभिषेकने 3. 7 चेंडू मध्ये एकही धाव नाही दोघांनी. अजून एक चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. पाहायचं ते रनआउटची संधी आणि वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. बॅट्समन रनआउट अर्थात अभिषेक मैदानाच्या बाहेर.
चला थोडं स्पीडअप करा, फास्ट घ्या. रात्रीचे ठीक आपण पाहतोय 1 वाजून 35 अर्थात 35 मिनिटं झाली आहेत. यानंतर अजून एक लढत होणार. 2 सामने जिंकून खिडकाली संघ आजच्या अंतिम राऊंड मध्ये प्रवेश केलाय. धावत संख्या 19 वती आहे. तुम्ही पाहतायत या षटकामध्ये बॉल फेकले गेलेत आतापर्यंत 3 चेंडू. बॉल चांगला आहे. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल. एक फक्त अतिरिक्त धाव आली. चला गोलंदाज तयार. यावेळीचा बॉल पटका देखील चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन आणि चौकारा बरोबर. या ठिकाणी आपण पाहतो टीमची टोटल पुढे गेली आहे. धावसंख्या 23 रन्स 23 धावा आपण पाहतोय. 5 चेंडू फेकले गेलेत. या षटकातला अद्याप एक बॉल शिल्लक असेल. 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. साबे विरुद्ध मोठी देसाई. डोंबिवली परिसरातले दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध आहेत. साबे संघ दिवा परिसरातला आहे नक्कीच. आणि दिवा खरं तर डोंबिवली परिसरातून आपण पाहतोय मोठी देसाई संघ. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू पाहावा लागेल. पाठीमागे यष्टीरक्षकाच्या फिल्डिंग झाली बॉल, परंतु बॉल लेग स्टंपच्या बाहेर पंचाने वाईट घोषित केलाय. अव्वल धावा पाडतायत. टीम टोटल सध्या 24 आहे धावसंख्येमध्ये. 24 रन लॉस ऑफ 3 विकेट. एकीकडे आपण पाहिलं रुपेश बॅट्समन तुम्ही स्ट्राईकला पाहतायत. एक चौका त्याच्या बॅटमधून आलाय. या षटकातला अंतिम चेंडू. गोलंदाज अजय मडवी. फटका छान आहे. ऑन साइडला फिल्डर आहे आणि रुपेशचा विकेट. मैदानाच्या बाहेर चौथा धक्का. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 रन्स. कमलाकर म्हात्रे या, आपलं हार्दिक स्वागत. चला नवीन गोलंदाज आलाय. वरून आलाय. पहिला बॉल. एक डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या तुम्ही पाहिली तर धावपडकावरती धाबा लागते. त्या सध्या स्कोरवरती आमचे स्कोर सांगतायत 24 रन्स 24 धावा. यस पंचांचा इशारा वाईट बॉल चालाय. यस चेक करायचं फक्त. यस फेअर डिलिव्हरी. यस डॉट चेंडू आलाय. धावसंख्या तुम्ही पाहिली 24 वरती आहे. सध्या आपण पाहिलं या ओव्हर मध्ये 1 चेंडू फेकला गेलाय. यावेळीचा चेंडू चांगला. रन घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती परंतु डायरेक्टली झालं नाहीये. दुसरा धावसाठी पलटलाय.
2 धाबा मिळाल्या या बॉलवरती. 22 की लेग बाईस पंच आपण सांगायचंय. लेग बाईस, यस, लेग बाय स्वरूपात धाबा प्राप्त होत आहेत. धाबा संख्या सध्या तुम्ही पाहताय 26 रन. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये चेंडू फील्ड होणार की नाही, मग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. यावेळीचा बॉल प्रहार केलाय, कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी. 2 धाबेसाठी कॉल केलाय आणि 2 धाबा ही पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा 2 धाब्याने संघ पोहोचतो इथे 34 या धावसंख्येमध्ये. शेवटचं षटक आणि शेवटचं अंतिम चेंडू वरून फेकणार. या ओव्हरमध्ये त्यांना 8 धाबा दिल्यात. थोडस मागणं षटक म्हणावं लागेल कारण एक चौकार आला. षटकाचा अंतिम बॉल, वेगवान बॉल विकेटच्या मागे. एक सिंगल घेतली, डबल साठी कॉल नाहीये, फक्त एक सिंगल. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम साबे संघानं केले त्या 4 गडी बाद 35-36 धावेचं टार्गेट असेल. रचना करून घ्या, वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. साबे संघ 35 धाबा केलेत आणि 36 धाबेचं टार्गेट आता मैदानाच्या आतमध्ये असेल. मोठी देसाई संघासमोर. मोठीचा संघ आपण लगेच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. यानंतर आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची. आज स्पर्धेतली पहिलीच रात्र. उद्या ठीक 4 वाजता सामने सुरू होतील. 40+ संघ जे आहेत त्यांनी 3:30 वाजता रिपोर्टिंग द्यायची आणि 4 वाजता परफेक्ट सामने सुरू होतील. रेग्युलरचे सामने ते कदाचित 6 वाजता सुरू होतील.
मयूर देवकर सलामीसाठी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या सोबतीनं जितेश पाटील आलाय ॲज द ओपनर म्हणून. हे दोन बॅट्समन मैदानामध्ये 24 चेंडूमध्ये जडमान मोठी देसाई संघासोबत 36 धाबेचं टार्गेट आहे. हा सामना दोन्ही संघाच्या तुलनेनं फार महत्वाचा, कारण हा सामना जिंकला तर आजच्या रात्री अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल संघ. तिथे संघ खिडकाली जो सध्या आपण पाहतोय खरं तर 2 सामने जिंकून पुढे आलाय, त्याच्या सोबतीनं येणारा विजेता संघ तुम्हाला अंतिम राऊंड मध्ये पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. ॲज ओपनर सलामी बॅट्समन मयूर देवकर, त्याच्या सोबतीनं जितेश पाटील आणि गोलंदाज तयार झाले सचिन पाटील. सचिन पाटील गोलंदाज तयार. पहिलं षटक, पॉवर प्लेचा पहिला बॉल अगदी वेगवान होता, पडल्यानंतर अगदी डीप राहिला, बॅट्समनला चुकून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. मी सांगितलं की लो स्कोरिंग जरी सामना असला तरी सामना प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल, कारण साबे संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. सातत्याने ती ताकद सिद्ध करत असतात. परंतु आता या मॅच मध्ये पाहायचंय 23 चेंडू 36 धाबेचं समीकरण मैदानाच्या. मयूर देवकर तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे. नॉन स्ट्राईक एंडमध्ये जितेश पाटील. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेचलाय ऑन साईडला, लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. बघा फुटबॉलचा काय सुंदर वापर केला, पदतालित तुम्ही पाहिलं आणि परफेक्ट बॉल बॅटवरती आणि सरळ दिशेनं गेला, सरळ दिशेनं बॉल सीमारेखा बाहेर षटकार. स्टेट ऑन दी स्टेट. धावसंख्या अजून एक चांगला चेंडू यॉर्क लाईनचा होता, परंतु यष्टीरक्षकाने चूक केली. एक सिंगल तर मिळाली. धावसंख्या 7 वरती पोहोचतीये. टार्गेट म्हणजे 36 प्रतिषेधक 9.00 ची सरासरी गाठायची. 3 चेंडू मध्ये 7 आल्यात, उर्वरित अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे जवळजवळ 21 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 29 धाबीची गरज आहे. जितेश पाटील सेकंडला बॅट्समन. मागच्या मॅच मध्ये जितेशने देखील चांगली कामगिरी केली. या 20 मिनिट टायमिंग आहे. फिल्डर पोहोचले, जजमेंट चुकलं आणि 2-1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. कॅचेस विन द मॅचेस. काय घडले मध्ये आतमध्ये 2 फिल्डरमध्ये. चला फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सजवा, वेळ घेऊ नका, कारण आता वेळ आमच्याकडे कमी आहे. खिडकाली संघाला इथनं नारिवळी मैदान गाठायचंय. अलीकडेच स्पर्धा सुरू आहे नारिवली मैदानावरती, जिथे चला थोडं स्पीडअप करा आमचे डॉक्टर्स. धावसंख्या आपण पाहिली तर 8. पार्टनरशिप करायचं होतं LBW. लेग बिफोर मयूर देवकर, बॅक टू द डगआउट. मोठी देसाई संघाला मोठा धक्का. न्यू बॅट्समन वरुण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला वरुण पाटील येतो नवीन बॅट्समन आउट झाले. खरं तर मयूर देवकर बॅक टू द डगआउट. 5 चेंडू 8 धाबा. आता पहिल्या षटकातला अंतिम चेंडू असेल. बॅट्समन आलाय वरुण पाटील. जितेश पाटीलला मागच्या मॅच मध्ये 48 धाबा बनवल्या. काय सुंदर बॅटिंग त्याने केली. 5 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश त्यामध्ये होता. तो बॅट्समन नॉस्ट्राईक एंड कडे. आणि आता षटकातला अंतिम बॉल आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा बॉडीपेक्षा दूर राहिला आणि बॅट्समन बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद, फक्त 8 धावा. समीकरण आता येणारे 18 बॉल आणि गरज आहे 28 धावेची.
चला लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट आपण सजवून घ्यायचं. टीम साबे संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे, त्यामुळे आता ती ताकद त्यांना सिद्ध करावी लागेल. दुसरीकडे टीम मोठी देसाई त्यांची फलंदाजी त्यांची ताकद आहे, कारण मागच्या मॅच मध्ये कार्डी विरुद्ध 71 धावा त्याने चेस केल्या, हा विक्रम नोंदवला आणि 48 धावेची खेळी करणारा जितेश पाटील आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. 18 चेंडू 28 धावा. गोलंदाज तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती. बिंदास पाटील सेकंड ओव्हर साठी. तर धावसंख्या आपण पाहिली तर सध्या आपण पाहतो 8 वरती आहे. समीकरण 18 बॉल आणि 28 धावेची गरज आहे. गोलंदाज बिंदास पाटील. पहिला चेंडू हलक्यात क्लिक केलं, चांगला बॉल होता, त्याला सन्मान दिलं. एक्स्ट्रा कव्हर मधनं शतक डीप मध्ये आलेत. बॉल अडवून फेक करणार, तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली आणि सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 9व्या धावसंख्येवरती. टार्गेट आता 17 चेंडू मध्ये 27 ची आवश्यकता आहे. दोन्ही तुल्यबल संघ, दोन्ही ताकदवर संघ एकमेका विरुद्ध खेळतात. ही लढत दोन संघांसाठी फार महत्वाची आहे. आडव्या बॅटनं केसलाय बॉल मिड विकेटला. एक सिंगल डबल साठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली. सिंगल डबलच्या माध्यमातून सध्या वाटचाल करतोय मैदानावरती संघ मोठी देसाई. 11 धावा 1 गडी बाद. समीकरण 25 धावेची अद्याप गरज आहे. 16 चेंडू आणि 25 धावा. एक एक बॉल एक एक धाव संघ पुढे चाललाय. संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता, परंतु अयशस्वी राहिले. एवढाही सोपा नसो, कारण बॉल रिलीज केल्यानंतर बॉडीचा बॅलन्स करणं आणि त्यानंतर झेल टिपणं एवढं कठीण असं, आणि नक्कीच तो प्रयत्न त्याने केला, परंतु धाव मिळाले नाहीये. आता राहिलेले 15 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. स्ट्राईकरवरती बॅट्समॅन तुम्ही पाहतायत वरुण पाटील आहे. नॉन स्ट्राईकरवरती जितेश. दूरवरनं खेचण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचले तोपर्यंत चेंडू जमिनीवरती लँड झाला आणि 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ पुढे चाललाय. 14 चेंडू मध्ये 23 ची गरज आहे. सध्या तरी धावसंख्या तुम्ही पाहिली 10 चेंडू मध्ये 23 धावा आल्यात. 10 चेंडू मध्ये 13 आल्यात आणि 14 चेंडू मध्ये आता 23 धावेची गरज आहे. साबे संघाची गोलंदाजी ही ताकद आणि आतापर्यंत सिद्ध केले. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. या अतिरिक्त धावा फक्त साबे संघाला मागात पडू शकतात, कारण टार्गेट मोठं नाहीये, त्यामुळे संघर्ष करताना अतिरिक्त धावेवरती अंकुश लावावा लागेल. 14 धावा झाल्यात, आता गरज आहे ती 22 धावेची. येणारे 14 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू चांगला आहे. बॉल जोपर्यंत फील्ड होणार, फुटबॉलच्या माध्यमातून बॉल ढकलला गेलाय. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित त्याच्या पायाचा पुढचा भाग, अर्थात त्याच्या शूचा जो पुढचा भाग आहे तो बॉलवरती लागला आणि त्यानंतर बॉल पुढे गेला. खरं तर आपण पाहतो फुटबॉलमध्ये जशा पद्धतीने बॉलला पुढे ढकलले जाते तसाच काही क्षण पाहिला आणि त्या ठिकाणी रन्स मिळाल्या. 2 धावसंख्या 16, गरज आहे 20 धावेची. पुन्हा खेचून मारलाय. हा चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मॅरेज डबलसाठी प्रयत्न करतायत. ही दुसरी धाव घातकी ठरू शकली असती, परंतु 2 धावा कंप्लीट केलं वेगानं. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा आल्यात आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये आता 18 धावेची आवश्यकता आहे. ती जय हनुमान मोठी देसाई संघासाठी. चला एकत्र देऊ नका, टीम मीटिंग करू नका. आणि खरं तर यानंतर येणारे 2 षटकात 36 धावेचं टार्गेट होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 12 मध्ये 18 आल्या. आता 12 मध्ये 18चीच गरज आहे.
गोलंदाज झालाय रुद्र पाटील. षटक क्रमांक 3 निर्णायक षटक असणार, कारण या मॅचचा निकाल या बॉलवरती असेल, या ओव्हरमध्ये असेल. ह्या षटकामध्ये साबे संघाने गोलंदाजी चांगली केली तर सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्राप्त करू शकतात, परंतु येणाऱ्या षटकामध्ये 10 आणि 12 धावा जरी काढल्या तरी सुद्धा मोठी देसाई संघ सामना विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. हो, या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर 4 रन. रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकता, कारण जितेशच्या बॅटमधून हा चौकार कशा पद्धतीने आलाय. कारण जितेश ऑनसेट मध्ये जरूर खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटच्या मोमेंटला त्यानं डोळे मिटले. बघा, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे बंद करून हा फटका खेचला त्यानं पाठीमागे. चौकार तर आलाय, नशिबानं साथ दिली, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आता राहिलेत 11 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 11 चेंडू 14, सगळ्यांचं लक्ष मैदानाकडे लागले. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो, कारण क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेनं भरलेला मानला जातोय. ज्या प्रकारे सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट खेळ आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलाय. पंचांचा नो बॉल, तिकडे यॉर्कर परफेक्ट पडला, परंतु या ठिकाणी ओव्हर स्टेपचा कदाचित नो बॉल. फिल्डिंग डिपार्टमेंट चुकीची. यस, बघा भान हरपलं गेलंय आणि सध्या 6 फिल्डर लावले ऑफ साइड मध्ये, ऑन साइड मध्ये. नाही, कधी कधी हे चित्र घडते, परंतु एवढी मोठी चूक होत नाही. परंतु आता सध्या मैदानाच्या आतमध्ये ती चूक घडली आहे. गोलंदाजांना बॉल काय सुंदर फेकला, वाईड यॉर्कर जो परफेक्ट मानला जातो, आणि त्या परफेक्ट बॉलचा वापर केला, परंतु तिकडे फिल्डिंग डिपार्टमेंट संगणकानं चुकीची लावली. यस, आतापर्यंत एकही नो बॉल फेकला नाहीये, परंतु फ्रीटचा बॉल हवेत पाठवलाय. झेल पुन्हा ड्रॉप झाले, पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. फ्रीट तर होतीच, परंतु इकडे 2 धावा मिळाल्या. 2 धाव्याने संघ पोचतोय तो या ठिकाणी 25 या धावसंख्येमध्ये. 25 लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ फक्त बाकी राहिलाय. यानंतर संघ केडकाली विरुद्ध विनिंग टीम. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, बॉल ही भरपूर लांब होता लाईन पेक्षा, आणि त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धावा जास्त खर्च केले साबे संघानं, कारण मी सांगितलं की येणारा षटक हा टर्निंग पॉइंटचा आहे. 2 चेंडू फेकत असताना 8 धावा खर्च झाल्या. आता राहिलेले 10 चेंडू आणि फक्त आता 10 धावीची गरज आहे. जय हनुमान मोठी देसाई संघाला. लगेच स्विचिटचा प्रयत्न केला, नापाक प्रयत्न त्याला म्हटलं जाते, कारण सरळ बॅटनं जर धावा येत असतील तर अशा प्रकारचे फटके जे तुम्हाला नक्कीच अडचणीमध्ये आणू शकतात. कारण अनेक वेळा हे चित्र आम्ही पाहिले, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है, वेळ बदलावी लागेल. 8 चेंडू आणि 10ची गरज आहे. फुलटॉस चेंडूला प्रहार फिल्डर आहे, प्रयत्न चुकीचा आणि नशिबानेही साथ सोडली. बॉल सीमारेखा बाहेर 4 रन. बघा, झेलचा प्रयत्न केला असता तर हे चित्र घडलं नसतं, कदाचित झेलही मिळू शकली असते, परंतु झेलपेक्षा ते दूर राहिले आणि त्यानंतर पायात पाय त्याचा अडकला आणि फलंदाज क्षेत्ररक्षक पडले जमिनीमध्ये. 4 धावा मिळाल्या. आता 7 चेंडू मध्ये 6ची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. बॅट्समन तुम्ही पाहतायत आकाश म्हात्रे. आकाश म्हात्रेने चौकार ठोकलाय. आल्या त्याच्या बॅटमधून चौकार आला. आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 6 धावेची गरज. चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॉल चाललाय गॅप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी, आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या. फक्त आता 3 धावेची गरज आहे. येणारे 6 चेंडू शिल्लक, 3 धावेची गरज. चला, खेळकाली संघ कॅप्टन लगेच आपण महेश. यानंतर ती लढत होणार आहे खेळकाली विरुद्ध विनिंग टीम, आणि जिंकण्यासाठी इकडे जय हनुमान मोठी देसाई संघाला गरज येते फक्त 3 धावेची, आणि 2 काढले तरी कदाचित हा सामना ते जिंकू शकतात. कारण इकडे विकेट 4 गेल्या होत्या. पहिला आपण बॅटिंग करताना पाहिलं साबे संघाच्या, इथे आपण पाहिलं तर 2च विकेट गेलेत. त्यामुळे आता 2 धावा जरी काढल्या तरी सुद्धा सामना
मैदानावरती मोठी देसाई संघ जिंकू शकतोय. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार झाल्या बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम षटक फेकणार रितेश आला शेवटचं षटक फेकण्यासाठी. अद्याप वेळ गेली नाही. सुरुवातीचे 3 चेंडू जर डॉट फेकले, विकेट घेतले तर कदाचित ते सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. कारण क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 3 धावा डिफेन्स होताना अनेक वेळा पाहिलेत, 2 धावा डिफेन्स होताना पाहिलेत, 1 धाव देखील आम्ही डिफेन्स होताना पाहिलेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हार मानू नका. 6 चेंडू 3 धावेची गरज. पहिला चेंडू या ठिकाणी तर धाव येणार नाहीये. पहिला आलाय डॉट आणि आता येणारे समीकरण 5 चेंडू आणि 3 धावा. मी मगाशीच सांगितला की स्वतःवरती विश्वास असलं की अंधाऱ्या रात्रीमध्ये देखील रस्ते सापडतात. मुश्किले सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. फक्त स्वतःवरती विश्वास असला पाहिजे, कारण कॉन्फिडन्स न तुम्ही या सामन्याला जिंकू शकतात. मी करू शकतो हा कॉन्फिडन्स पाहिजे, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. बॉल तर पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेखेच्या दिशेने. 1 धाव मिळाली. डबलचा कॉल, रनआउटची संधी होती, परंतु 2 धावा आल्या आणि आता स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची गरज आहे. फक्त 1 धावेची गरज आहे. भरपूर 4 विकेट गेलेत. एकदा विकेट रन ना आली तरी चालेल, कारण सामना जिंकू शकतात मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना विन 22च्या स्वरूपामध्ये चौकार. जय हनुमान मोठी देसाई विरुद्ध आता खिडकाली यांच्यामध्ये लढत होणार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 6 धावा आणि 1 विकेट घेणारा अजय मडवी मॅन ऑफ द मॅच. चला कॅप्टन लगेच मोठी देसाई प्लीज आपण